हाय, हॅलो, जय महाराष्ट्र मित्रांनो, जय हिंद. सगळ्यांना माझा नमस्कार. मित्रांनो, माहिती आहे का, महात्मा ज्योतिबा फुले यांना आपल्याच घरातून विरोध झाला होता. कारण की का? महात्मा ज्योतिबा फुले यांना कळालं होतं, की लोकांना शिक्षणाची किती गरज आहे. म्हणून त्यांनी आपल्या शिक्षण कार्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. या दोघांचा शिक्षणाबद्दल किती मोठा वाटा आहे, हे महाराष्ट्रात कोणाला सांगण्याची गरज नाही. त्यांना स्वतःच्याच घरातून विरोध झाला. मित्रांनो, माझं हे सर्व सांगण्याचा एकच मुद्दा आहे, की मी अगोदर याच्यावर व्हिडिओ बनवला आहे. मी नोकरी का सोडली? त्यावर मी नोकरी का सोडली याचं सरळ सोपं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि सैनिक चंदू चव्हाण यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्यांचं आंदोलन चालू आहे, त्यांना सपोर्ट करा, हे सर्व सांगितलेलं आहे. मी कोणाला डिमोटिवेट करायला आलो नाही आहे. मी काय कुठला मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, त्यामुळं मी कोणाला मोटिवेट करणार नाही. मी ॲक्च्युअल जे फॅक्ट आहे, मी ग्राउंडमध्ये 2 वर्ष ड्युटी केली आहे. मला माहीत आहे काय काय चाललेलं असतं डिपार्टमेंटमध्ये, काय चालू असतं मला माहीत आहे. त्यामुळं मी जे फॅक्ट आहे तेच सांगतोय. मला कोणाला डिमोटिवेट करायचे नाही. मी तर म्हणतोय देशाची सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं आपलं भाग्यच म्हणावं लागेल देशाची सेवा करायला भेटते. पण मित्रांनो, जे नियम आहेत ते ब्रिटिशकालीन आहेत. त्याचा वापर सैन्यामधले अधिकारी, प्रत्येकच अधिकारी तसे नाहीत, पण काही अधिकारी त्याचा गैरवापर करतात, त्याचा चुकीचा वापर करतात आणि रूल्स आणि रेग्युलेशनच्या नावानं आपल्याला टॉर्चर केलं जातं मित्रांनो. याबद्दल कोणी विरोध केला तर त्याला बडतर्फ केलं जातं. मला माहीत आहे हा नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा आहे. ह्या गोष्टी अ, प्रत्येकजण सांगू शकत नाहीये. पण मित्रांनो, आपण एक स्वाभिमानी लाईफ जगायला पाहिजेत. आपण एक सैनिक आहोत. आपल्या अंगावर वर्दी आहे. आपण एक देशाच्या सेवेसाठी गेलेलो आहे. देशसेवा करण्यासाठी गेलेलो आहे. ना की तिथे कोणाची पर्सनल कामे करायला गेलोय. मी, माझे मित्रबांधव, सैनिक चंदू चव्हाण हे सगळे स्वाभिमानी व्यक्ती आहेत. यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी विरोध केला या गोष्टीला. आर्मी ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो. पण त्यामध्ये काही स्वार्थी लोकं आपल्या मतलबसाठी जे ॲक्ट आहेत, रूल्स, कायदे आहेत, त्यांचा गैरवापर करतात आणि जवानांना टॉर्चर करतात. मित्रांनो, मी जो व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओबद्दल प्रचंड प्रतिक्रिया आली. सगळ्यांनी सपोर्ट केला. सगळ्यांनी त्यांच्या भावना शेअर केल्या मित्रांनो. पण 1-2 कमेंट अशा पण आहेत त्याच्यामध्ये, "अरे, हे तर खोटे बोलत आहे. ह्या सगळ्या अफवा आहेत. यांच्यावर विश्वास नका ठेवू. यांच्यातच दम नव्हता म्हणून नोकरी सोडून आले." असं वगैरे, वगैरे. हे आपलेच लोक आहेत मित्रांनो. मित्रांनो, हे लोकं आपला स्वाभिमान विकलेले लोक आहेत. त्यांना दुसऱ्याच्या सुख-दुःखाची काही गरज पडली नाही. एक जवान चंदू चव्हाण मित्रांनो, तो पाकिस्तानात जातो. त्याला तिथं बंदी केलं जातं. त्याला किती टॉर्चर केलं जातं. याच्या वेदना त्याला माहिती आहे का? मित्रांनो, कोणी आपल्याला लागलेली नोकरी किंवा महिन्याला 50,000-60,000 रुपये मिळतात. हे सगळं सोडून घरी वाईट परिस्थिती आहे, हे माहीत असून सुद्धा कोणी नोकरी सोडण्याची तयारी ठेवत आहे, कोणी नोकरी सोडण्याचा निर्णय घेत आहे. म्हणजे त्यामागे काहीतरी बॅकग्राऊंड आहे, काहीतरी तथ्य आहे, त्यामुळेच ते नोकरी सोडत आहे. आज लाखो जवानांनी नोकरी सोडलेली आहे मित्रांनो. राज्य सरकार, केंद्र सरकार हे आकडा दाखवत नाही आणि दाखवणार पण नाही कधीच. कारण की त्यांना काहीही घेणं-देणं नाहीये. मित्रांनो, मला माहीत आहे. मी 2 वर्ष सेवा केलेली आहे. रूल्स, रेग्युलेशन काय असतं? आर्मी यंत्रणा काय असते? कशी चालवावं लागते? मित्रांनो, मला माहीत आहे. मी ग्राउंडमध्ये 2 वर्ष ड्युटी करून आलेलो आहे. मला माहीत आहे अनुशासन काय असतं? कशा पद्धतीने ते चालतं? ते मला शिकवण्याची गरज नाहीये. अनुशासनशिवाय कोणतीच यंत्रणा चालणे अशक्य आहे. मला माहीत आहे ते गरजेचं आहे आणि ते पाहिजेत. पण त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे. माझं हेच म्हणणं होतं त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे. त्याचा डिपार्टमेंटमध्ये गैरवापर होतोय. तो पण खूप मोठ्या प्रमाणे आणि त्याबद्दलच आम्ही विरोध करतोय. त्याबद्दलच सैनिक चंदू चव्हाण यांनी आंदोलनास सुरुवात केली. त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. एक चांगली नोकरी मिळाली आहे, तो सहसा सोडायचा प्रयत्न करत नाही. आजकाल किती बेरोजगारी वाढली आहे सगळ्यांना माहीत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणी नोकरी सोडतोय तो सहजासहजी कोणत्या अशा क्षुल्लक कारणाने नोकरी सोडणार नाही. त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे. आणि हे 1-2 जण असे आहेत, ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान विकलेला आहे. ते कमेंट बॉक्समध्ये येतात, तोंड दाखवतात आणि म्हणतात, की ह्या सगळ्या अफवा आहेत. ह्या सगळ्या जर अफवा असत्या, तर का मग दरवर्षी लाखो जवान नोकरी सोडत आहे? एक जवान स्वतः म्हणतोय, "मी जर चुकीचा ठरलो,
याच्यावर जाच करा. मी जर चुकीचं ठरलोय, तर मला फाशीची शिक्षा द्या. याच्यात जर काही खोटं आढळलं, तर मला फाशीची शिक्षा द्या. इथपर्यंत तो बोललेला आहे. आणि स्वतः असं कोणी म्हणणार नाहीये, हे जर सगळं खोटं असतं तर. मित्रांनो, हे जर खोटं असतं, तर का सगळे लाखो जवान आज रस्त्यावर आलेत? का त्यांना नोकरी सोडावी लागली आहे? का ते आज स्ट्रगल करत आहेत? मित्रांनो, ह्या सगळ्या अफवा नाहीत. एक नोकरीची किंमत काय असते, हे मला माहीत आहे. आपल्या गोरगरीब जनतेला माहीत आहे. मित्रांनो, फौजमध्ये भरती कोण होता? आपले हेच गरिबाची मुलं, शेतकऱ्याची मुलं, दलितांची मुलं. हे मुलं भरती होतात. त्यांना माहीत आहे नोकरीची किंमत. त्यांना माहीत आहे आपल्या कष्ट. त्यांना माहीत आहे आपण काय कष्ट केले होते. त्यांना माहीत आहे आपण तोंडातून फेस पडेपर्यंत धावलो होतो, तयारी केली होती. त्यानंतर आपण भरती झालेलो आहे. त्यांना माहीत आहे त्याची किंमत. मित्रांनो, ह्या जर अफवा असतं, हे जर खोटं असतं, तर कोणी या सहजासहजी नोकरी सोडून आलं नसतं. पण हे जे लोकं आहेत ना, आपल्याच लोकांचा पाय ओढण्याचं काम करत आहे. खूप चुकीचं करत आहे मित्रांनो. आज लाखो जवानांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. काहींनी आत्महत्या केलेली आहे. यांना जबाबदार कोण आहे? ही अशी लोकं आहे जबाबदार त्यांना. मित्रांनो, कारण की शारीरिक घाव माणूस किती पण सहन करू शकतो, पण मानसिक घाव कधीच सहन करू शकत नाही. मित्रांनो, मुद्दा कोणाला मोटिव्हेट किंवा डिमोटिव्हेट करण्याचा नाहीये. मित्रांनो, मुद्दा एवढा सरळ सोपा होता, की आर्मीमध्ये जे कायदे आहेत, त्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत. कारण की ते खूप जुने कायदे आहेत, ब्रिटिशकालीन कायदे आहेत ते आणि त्यामध्ये बदल व्हायला पाहिजेत. जर जवानाची चूक होत असेल, तर त्यांना नियमाने शिक्षा द्या. त्यांची ऑडिओ व्हिडिओग्राफी करा आणि कोणत्याही कारणाने जवान नोकरी सोडत असेल किंवा त्याला बडतर्फ केलं असेल, तर तो इकडे आल्यानंतर नोकरी का करू शकत नाही? यामध्ये पण बदल व्हायला पाहिजेत मित्रांनो. आपल्या स्किलच्या जोरावर तो कुठेही नोकरी मिळवू शकतो. पण त्याच्या एका पोलीस व्हेरिफिकेशनमुळे तो नोकरी मिळू शकत नाही मित्रांनो. हे किती चुकीचं आहे हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. म्हणून मित्रांनो, जवान चंदू चव्हाण यांना सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.